गेल्या तासिकेला आपण बोलत मराठी हे नीलमा गुंडी यांच्या पाठामधून आपण मराठीच्या संदर्भात वाक्प्रचारांची कशी गफलत होती तर हे थोडक्यात आपण पाहिलं होतं. मराठीमध्ये भरपूर वाक्प्रचार आहेत. आपण म्हणायला गेलं तर एकाच क्रियापदाचे असे अनेक वाक्प्रचार आहेत, पण त्या क्रियापदांचा अर्थ प्रत्येक वाक्प्रचारानुसार बदलत असतो. तर हे आणि यातून निर्माण होणारे विनोद वगैरे याचा थोडक्यात आपण काल आशय पाहिला, तर त्याचा धडा आता आपण घेऊया. भाषेमध्ये अनेक शब्द सतत येत असतात, कारण ती नदीसारखी प्रवाही आहे. नदी कशी पुढे 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 वाहत जाते की नाही, स्थिर असते का? नाही. नदी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाता जाता अनेक गावांना अनेक ठिकाणांना भेट देत देत ती जात असते. मग भाषा देखील आपली तशीच आहे. आपली भाषा ही प्रवाही आहे, नदीसारखी प्रवाही आहे. नदी ज्याप्रमाणे वाहताना तिच्या वाटेमध्ये येणारे जे लहान मोठे दगड आहेत किंवा इतर काही पदार्थ आहेत ते सगळे ती स्वतःमध्ये सामावून घेते आणि पुढे पुढे ते घेऊन जात असते. मग तसंच आपली भाषा देखील कशी आहे, या नदीप्रमाणे प्रवाही आहे. भाषेमध्ये अनेक भाषांचे शब्दांची सरमिसळ होत असते आणि म्हणून तिला भाषेला नदी असं उपमा दिलेली आहे. आपणही संगणकासंबंधी अनेक नवे इंग्रजी शब्द सातत्याने आत्मसात केले आहेत. मराठीने आजवर संस्कृत, फारसी, अरबी, कन्नड, इंग्रजी अशा अनेक भाषांमध्ये शब्द आपले मानले. ज्याप्रमाणे नदी प्रवाहामध्ये सगळे पदार्थ आपलेसे मानते आणि आपल्या पाण्याच्या प्रवाहाबरोबर ती पुढे येते, तसंच मराठी भाषा देखील. भारतामध्ये अनेक भाषा बोलल्या जातात, तर त्या भाषांमधून येणारे नवीन शब्द ही मराठी भाषा आपल्या प्रवाहाबरोबर पुढे नेते. आणि असेच अनेक भाषांमध्ये काही शब्द आहेत ते आपण मराठीमधून सर्रास वापरत असतो. दैनंदिन व्यवहारामध्ये इंग्रजी, हिंदी, संस्कृत अशा अनेक भाषांचे शब्द आपण आपलेसे केले आणि आपल्या दैनंदिन वापरामध्ये ते आपण सर्रास वापरत असतो. आता उदाहरणच लेखिकेने छान दिलेले बघा. टेबल हा शब्द आता आपल्याला परका वाटत नाही, पण गरज नसताना इतर भाषांमधले शब्द आणि तेही मराठी भाषेचे व्याकरण जुगारून वापरणे योग्य नाही. आपण व्याकरणामध्ये पाहतो की नामाला काही आपण प्रत्यय लावतो, पण ते पण कसे वेगळे जुळते असतात. पण इतर भाषांचे शब्द आपल्या मराठी भाषेमध्ये आपण घेतो आणि ते दैनंदिन वाक्यांमध्ये या शब्दांचा वापर करताना मात्र त्याला योग्य प्रत्यय लावला जात नाही. प्रत्ययाकडे आपण दुर्लक्ष करतो आणि सर्रास व्याकरणाचे जे नियम आहेत ते जुगारून आपण ते शब्द आपल्या वाक्यांमध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. आता उदाहरण बघा इथे दिलेलं आहे. मी स्टडी केली. आपण मराठीमध्ये कसं म्हणतो की मी अभ्यास केला, अभ्यास केला, पण इथे स्टडी म्हणून लगेच काय झालं, केली हे क्रियापद वापरलेलं आहे. मी स्टडी केली म्हणण्यातून काय नवीन अर्थ कळतो? मग त्याऐवजी मी अभ्यास केला म्हणणं योग्य नाही का? मग खरोखर किती विचार करण्यासारखी गोष्ट आहे. आपल्या मराठी भाषेमध्ये आपण एखादा क्रियापद वापरताना नामाचा विचार करतो, पण दुसऱ्या कोणत्या इतर भाषांमधून जर एखादा शब्द आला नामाऐवजी, तर तो वापरताना मात्र आपण काय करतो, प्रत्यय किंवा मराठीतील क्रियापदांचा इथे कोणतंही बंधन स्वतःवर लागून घेत नाही आणि त्यामुळे अशा ही जी वाक्य अशी बोलली जातात ती अगदी सर्रास हास्यास्पद होतात. म्हणजे हसण्यासारखी वाक्य ती निर्माण होतात. भाषेतील गंमत जाणून घेण्याचा एक मार्ग म्हणजे शब्दांची व्युत्पत्ती शोधणे. शब्दांची व्युत्पत्ती म्हणजे शब्द कुठून कसे तयार झाले, शब्दांची निर्मिती. व्युत्पत्ती म्हणजे काय, शब्दांची निर्मिती. यातून आपल्याला खूप नवीन माहिती मिळते. आता मोरांबा एक उदाहरण दिलेलं आहे इथे.
या शब्दातल्या मोराचा, मोर म्हणजे पक्षी, मयूर, मयुराचा संबंध नसून मोरच म्हणजे साखरेशी या खाद्यपदार्थाचा संबंध आहे. तर मोरांबा म्हणजे मोर, मयूर, आपण म्हणतो ना पक्षी, मोर हा पक्षी. तर मोरांबा या मोराशी याचा काही संबंध आहे. तर मोरांबा हा शब्द कसा उत्पन्न झाला असेल किंवा हा कसा नव्याने शब्द आला असेल तर हे पाहणं देखील तितकंच मजेशीर आहे. तर मोरांबा या शब्दातला मोराचा मयूराशी संबंध नसून मोरच, मोरच म्हणजे काय, साखर, मोरस म्हणजे साखर, साखरेपासून तयार केलेला पदार्थ किंवा मोरंब्यामध्ये साखरेचं प्रमाण जास्त असतं म्हणून त्याला मोरंबा म्हटलं जातं. मग साखर म्हणजेच त्या काळामध्ये काय म्हटलं जायचं साखरेला, तर मोरस. मग मोरस का म्हटलं जायचं यामध्ये देखील बघा एक गुण लपलेला. जुन्या काळी साखर मॉरिशियस वरून यायची आणि मॉरिशियस वरून ही साखर यायची म्हणून त्यावेळेला साखरेला मोरस असं म्हटलं जायचं. आणि मोरंब्याचा संबंध हा साखरेशी आहे आणि म्हणून या पदार्थाला मोरंबा असं नाव मिळालेलं आहे. शब्दांची पाळीमुळे किती दुर्बल पसरलेली असतात. पाळीमुळे म्हणजे खोलवर रुजलेले अस्तित्व. खोलवर रुजलेले अस्तित्व. तर असं जर बघायला गेलं, प्रत्येक शब्दांची उत्पत्ती जर बघायला गेली तर ती खूपच नवीन नवीन गोष्टी आपल्यासमोर आणणारी आहे. म्हणजे त्याची, या शब्दांची पाळीमुळे किती दूरवर पसरलेली असतात. जसं आपण मोरंबा या शब्दाची उत्पत्तीचा जर विचार केला तर कुठे 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 आपल्याला ती मॉरिशियस पर्यंत हा शब्द घेऊन गेला. म्हणजे मोरंबा साखरेपासून तयार केलेला पदार्थ आणि पूर्वी साखर ही मॉरिशियस वरून यायची आणि मॉरिशियस वरून येणारी जी साखर तिला काय म्हटलं जायचं, मोरस. आणि ह्या मोरस या शब्दापासून मोरंबा या शब्दाची उत्पत्ती झाली असं म्हणावं लागेल. त्यानंतर वाक्प्रचार देखील, आता मराठीमधून आपण काही शब्द आले असं म्हणतात, टेबलपासून आपण सुरुवात केली की काही इंग्रजी, काही हिंदी अशा भाषांमधून मराठी भाषेमध्ये शब्द आले. मग तसे वाक्प्रचार देखील इतर भाषांमधून ते आपल्या भाषेमध्ये आलेले. तर त्यामध्ये आता त्यांनी सांगितले बघा, उदाहरणार्थ कदर करणे असे आपण म्हणतो, तो वाक्प्रचार आहे. कदर करणे मराठीमध्ये माहितीये ना मला, कदर करणे हा वाक्प्रचार आहे. तो कद्र या अरबी शब्दापासून, कद्र या अरबी शब्दापासून त्याची निर्मिती झाली. बघा कशी, कद्र, कदर आणि यापासून कदर करणे हा वाक्प्रचार निर्माण झाले. कद्र हा कोणता शब्द आहे, अरबी, हा अरबी शब्द आहे कद्र. आणि त्याच्यापासून आपण मराठीमध्ये कद्रच उच्चारण पुढे कदर झालं आणि त्यातून वाक्प्रचाराची निर्मिती झाली. म्हणजे कोणता वाक्प्रचार, तर कदर करणे. तो वाक्प्रचार आहे कदर या अरबी शब्दापासून. कदर, कदर म्हणजे गुणांची पारख, एखाद्याच्या गुणांची पारख करणे हा शब्द आपण घेतला आहे. कद्र करणे म्हणजे काय, एखाद्याच्या गुणांची पारख करणे. त्यानंतर शब्दांच्या मुळाकडे गेलो की आपल्या चुकाही होत नाही. उदाहरणार्थ अनुसया असे नाव नसून ते अन्नसूया असे नाव आहे. बघा, थोडासा उकार वगैरे एका शब्दाचा दुसऱ्या शब्दाला लागला किंवा उच्चारामध्ये जरी काही थोडाफार फेरफार बदल झाला तरी अर्थाचा अनर्थ होतो. म्हणजे थोडक्यात त्याचा पूर्णपणे
बिघडून जाते. तर यासाठी लेखिकेने एक उदाहरण दिलेले आहे. अनुसया या नावापासून सांगितले तिने की अनुसया हे नाव नसून ते अनसुया असे आहे. अन अधिक असूया. अनसुया अन अधिक असूया. बरं, ही त्याची फोड झालेली आहे, या शब्दाची ही फोड झालेली आहे. अन अधिक असूया अशी त्यातील संधी आहे. मनात असूया. असूया म्हणजे काय? मत्सर, द्वेष आपण म्हणतो ना, मत्सर. असूया म्हणजे मत्सर. मनात असूया, मत्सर नसलेली अशी ती अनसूया. हे कळल्यावर शब्द मनात पक्का रुजतो. तसंच जरा जर्जर या संस्कृतमधून आलेल्या शब्दाचा अर्थ आहे वार्धक्याने विकल झालेला. वार्धक्याने विकल झालेला. आपण जरा शब्दार्थ इथे लिहून घेऊया. वार्धक्य म्हणजे वृद्धत्व, आपण म्हणतो ना म्हातारपण. वार्धक्य म्हणजे वृद्धत्व. वार्धक्याने विकल झालेला. विकल म्हणजे असहाय्य. तर वार्धक्याने विकल झालेला यालाच संस्कृतमध्ये जरा जर्जर असं म्हटलं जातं. यातील जचे उच्चारण तालव्य आहे. तालव्य आपण स्वर व्यंजनांचं ज्या वेळेला उच्चारण शिकलो तर त्या उच्चारणामध्ये काही दंतव्यम असतात, तर काही तालव्य असतात. तर यामध्ये ज हा तालव्य. तालव्य म्हणजे टाळाला जीभ चिकटल्यानंतर उच्चारण जो होतो, जचा जसा उच्चार आहे. असे अनेक मराठी दंतव्य तालव्य असे विभागणी केलेले आपल्याला स्वर व्यंजन आहे त्याचा अभ्यासाला. तर त्यातील जचे उच्चार तालव्य ज आहे, म्हणजे अशा पद्धतीने केलेला आहे. तर जरा, थोडे, जर, कलागूट या शब्दातील जचे उच्चार दंतमुलीय आहे. दंतमुलीय म्हणजे जे ध्वनी उच्चारताना जिभेच्या टोकाचे वरच्या दातांच्या मुळांना स्पर्श होतो. म्हणजे उच्चार करताना मी मगाशी म्हटलं स्वर आणि व्यंजन त्यांचा उच्चार करताना प्रत्येक वेळेला एकसारखीच ध्वनी प्रकट होत नाही. तर त्यावेळेला काही शब्द उच्चारताना जिभेचं टोक दातांना लागतं, काही वेळेला टाळेला लागतं आणि त्यानुसार त्याची दंतमुलीय किंवा तालव्य अशा वेगवेगळ्या गटामध्ये विभागणी केली जाते. तर ज हा जरी कॉमन असं अक्षर असेल तरी पण ते वेगवेगळ्या शब्दांसाठी त्याचं उच्चारण मात्र इथे वेगवेगळं घेतलं जातं. जसं त्यांनी सांगितलंय जरा, नंतर जर या शब्दांमध्ये जर ज हा अक्षर आलाय तर त्यावेळेला त्याचं ध्वनी ही वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला अनुभवायला मिळते. जचे उच्चार दंतमुलीय झालेले इथे आपल्याला दिसतं. भाषेत आपण शब्द कसे उच्चारतो, कोणत्या अक्षराशी शब्द तोडतो या साऱ्यांना महत्व असते. जसे सूतकताई हा शब्द सूतकताई असा लिहिला तर कसा वाटेल बघा. शब्द खरा कसा आहे, पूर्ण असा एक शब्द आहे. पण जर आपण समजा असं लिहिलं सूतक ताल मध्ये फोडलंय बघा, तर असा जर आपण वेगवेगळा लिहिला तर कसं वाटेल बघा. तसंच आहे अक्षरशः या शब्द हा शब्द लिहिताना देखील अक्षरशः असं आपण लिहित नाही ना, हे चुकीचं आहे. सूतकताई हे बरोबर आहे. अक्षरशःची पण जर फोड करायची झाली हा अक्षरशः शब्द आपल्या मराठीमध्ये असा असतो एकत्र. पण जर फोड केली अशी अक्षर शहा कसं वाटते बघा वाचायला. ते एखाद्या
मुलाचं वगैरे नाव असल्यासारखं, हे बरोबर आहे का? नाही. तर हे लिखाण कसं आपलं चुकीचं आहे. लिहिताना अक्षरशः हा शब्द असाच लिहावा लागतो जो पहिला आपण लिहिलाय तसा, आणि अक्षरशः हे चुकीचं आहे. असं कोणा मुलाचे नाव करून टाकणे बरोबर आहे का? म्हणजे हे लिखाण जर कुठेही आपण मध्ये जर कोंडण्याचा विचार केला तर ते पूर्णपणे त्याचा अर्थाचा नार्थ होतो किंवा ते लिखाण चुकीचं मानलं जातं. तर लिहिताना देखील मराठी भाषेमध्ये काही शब्द लिहितो तर ते लिहिताना देखील या गोष्टींचं पूर्णपणे आपण गांभीर्य लक्षात ठेवलं पाहिजे. कुठेही शब्द करून आपल्याला तो चालत नाही. त्यानंतर सूक्तकताई म्हणजे काय असतं ते लिहून घ्या जरा. चरख्यावर सूत काढणे. सूतकताई म्हणजे चरख्यावर सूत काढणे. त्यानंतर पुढे आता वाक्प्रचार झाले. त्यानंतर शब्दांमध्ये जर मध्येच आपण काहीतरी गॅप केला किंवा उगीच शब्द फोडण्याचा प्रयत्न केला तर त्याचा देखील अर्थ बदलतो. हे पण आपण पाहिलं. आता काही म्हणीचा इथे म्हणींमध्ये कशा प्रकारे तफावत झाली, फरक झालाय, तर हे जाणून घेण्यासाठी आता पुढचा आपण भाग बघूया. पुराणातील वांगी. पुराणात या म्हणीचा अर्थ शोधण्यासाठी सगळ्या पुराणांमध्ये वांग्याशी संबंधित काय गोष्ट आली आहे हा शोध घेणे म्हणजे काय होईल? फुकट उद्योग ठरेल. म्हणजे फुकट काय म्हणून आपण टाइमपास होईल. तिथे मूळ म्हण होती पुराणातली वानगी. पुराणात वानगी म्हणजे काय? तर उदाहरण. वानगी उदाहरण. दाखले आपण म्हणतो ना, उदाहरणे दाखले. तसं पूर्वी म्हण कशी होती तर पुराणातील वानगी. पुराणात वानगी पुराण. पण ही म्हण म्हणता पुढे वांगी या शब्दाचं उच्चारण आपण वांगी असा केला. पुढे या वांगी या शब्दाचा उच्चार आपण चुकलाय की वानगी आणि वांगी. वांगी ही फळभाजी, त्याचा वांगीशी काहीही संबंध नाही. पण ही म्हण ज्या वेळेला आपण आत्ता अभ्यासतो तर त्यावेळेला मात्र काय होतं की वांग पुराणामध्ये, पुराणातील वांगी पुराणात, तर वांगी या संदर्भामध्ये काही असेल का गोष्ट तर ती जाणून घेण्यासाठी आपण खूप खटाटोप करतो. पण तुम्हाला ही गोष्टच वांगी या भाजी फळभाजीला जर गोष्टच अवेलेबल नसेल तर शोधणं हा निष्फळ ठरेल की नाही, किंवा हा उद्योगच चुकीचा ठरेल. तर कोणतंही म्हण आपल्याला अभ्यासायची असेल तर त्याचा पुरेपूर आपल्याला अर्थ जाणून घेण्यासाठी ती म्हण व्यवस्थित असणं महत्वाचं आहे. जसं आपण म्हणतो की ही म्हण आहे पुराणातील वांगी पुराणात आहे, तर वांगी म्हणजे काय तर उदाहरण. म्हणजे याचा पूर्ण अर्थ कसा होतो बघा. पुराणातील वांगी पुराणात म्हणजे पुराणातील उद्देश जागच्या जागी राहतो. म्हणजे जे आधीच्या लोकांनी त्या काळामध्ये समाजासाठी काही आपण म्हणतो ना नियम घालून दिले असतील तर त्यासाठी पुराणातील उद्देश जागच्या जागी राहतो आणि माणूस स्वतःच्या मर्जीनेच वर्तन करतो. म्हणजे जे काही आपण पुराणातील दाखले वगैरे असतील त्याचा सगळेच जण विचार करतातच असं नाही. ते पुराणामध्ये किंवा वाङ्मयामध्ये किंवा कोणत्या ग्रंथामध्ये काही नियम की अटी लागू केल्या असतील किंवा काही उदाहरणं दिली असतील त्या काळाशी सुटेबल असतील, पण ती आता आपण तशीच्या तशी वापरू का? नाही. म्हणजेच काय पुराणातील उद्देश जागच्या जागी राहतो आणि माणूस मात्र काय करतो स्वतःच्या मर्जीचंच वर्तन करतो असं या म्हणीचा अर्थ होतो. बरं तुम्ही जरा लिहून घ्या या म्हणीचा अर्थ.
पुराणातील उपदेश जागच्या जागी राहतो व माणूस स्वतःच्या मर्जीचेच वर्तन करतो. म्हणजे उपदेशाप्रमाणे तो वागतो का? तर नाही, तो उपदेशाप्रमाणे वागत नाही. जे काही आहे उपदेश ते त्या फक्त पुस्तकांपुरतेच मर्यादित राहतात, त्या ग्रंथांपुरतेच मर्यादित राहतात. पण माणूस मात्र स्वतःचं वर्तन, स्वतःची वागणूक कशी ठेवतो? तर स्वतःच्या मनाप्रमाणे, मताप्रमाणे, स्वतःच्या विचारांप्रमाणे वागतो. म्हणून ही म्हण अस्तित्वात आहे की पुराणातील वांगी पुराणात, वांगी हा नाहीये इथे शब्द, आणि जर तो शोधण्याचा प्रयत्न केला आपण शब्दशः, वांगीच्या जी वांगी हा शब्द घेऊन आपण शब्दशः शोधण्याचा प्रयत्न केला तर तो पूर्णपणे व्यर्थ ठरेल. तर ही म्हण तुम्ही लिहून घ्या.